तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटत आहे, कारण की आपली सायकल घेऊन आपण बोटवरती बसून चाललो आहे, बघू शकता. आणि बोट पण एवढी खतरनाक की याच्यावर मोठ्या गाड्या पण येतात. इकडून इर्टिगा, इकडून एक कुठली चालली काय माहिती, मग समजून नाही आलं. तिरपी चालते वाटते. होईल रस्ता खूप काही चालली मोकळी. विषय झाला, घरी फोन लावला, घरचे म्हणले तरी थांबू नको, असं कसं हे ते काही होत नाही. म्हणलं महादेव आहे माझ्यासोबत, टेन्शन नका घेऊ. घरच्याने डायरेक्ट फोन उचलणं बंद करून टाकलं. काही विषय नाही, टेन्शन नका घेऊ. जर हा व्हिडिओ जर येत आहे समजा तर मी ठीक आहे, ओके. जर नाही व्हिडिओ आला तर तुम्हालाच काय माहीत मी व्हिडिओ शूट केला होता की नाही. तर मित्रांनो ते म्हणत होते की थोडं लवकर रूम सोडजो, म्हणजे कसं त्यांना रूम पाहिजे होती. त्याच्याने म्हणलं काही विषय नाही, 6-7 वाजेला मी रूम सोडून टाकेन. ठीक आहे म्हणलं, सगळं सामान वगैरे पॅक केलं म्हणून तुम्हाला भेटतोय. चला आता बाहेर जायचं आपल्याला, ओके. तर पाऊस वगैरे तर काही चालू नाही, बाहेर सगळं वातावरण मोकळं आहे, आता काही टेन्शन नाही. चला फटाफट आवरलं आता सगळं, आंघोळ केली, फ्रेश वगैरे झालो आणि जातो आता. सगळं सामान पण आवरलं, पॅक एकदम, काही राहिलं पण नाही आपलं. 2 वेळ चेक केलं. चला तर मित्रांनो आपण रूममधून सरळ आलो मंदिराच्या जवळ, आणि मंदिराच्या जवळ आलो. बघू शकता मंदिर. आता हे म्हणजे या व्हिडिओमध्ये लास्ट वेळ दाखवतो, पण प्रत्येक व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेन तर नाही सांगता येत, कारण की देवाचा जर बुलावा आला तर परत पण आपल्याला इथं यावं लागेल. आपली सायकल बघू शकता, आणि सायकलसोबत मस्तपैकी इथं फोटो क्लिक केले, ओके. तर मित्रांनो खरंच एक प्राऊड वाटत आहे, मी आता जगन्नाथपुरीला माझी सायकल घेऊन आलो. तर चला आता आपण निघूया येतो, ओके. तर मित्रांनो आपण तिथून बाहेर निघलो आणि थोडंसं 2 ते 3 किलोमीटर काहीतरी बाहेर आलो असेल जगन्नाथपुरीच्या. आणि खरंच मन खूप प्रसन्न आहे की जगन्नाथपुरीहून आता मी चेन्नईला चाललो. आणि एक मेन म्हणजे विषय गोष्ट की मित्रांनो आता आपण समुद्राच्या मधातून जाणार आहे. जे कसं जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि थोडा रिस्क घेतला, तिथे जाऊन कोणालाच माहीत नाही ते बोट चालू आहे की बंद आहे. पण 45 ते 50 किलोमीटरचा रिक्स आहे हा. विकास भाऊ म्हणले घे म्हणले रिक्स, तसा पण घराच्या बाहेरच आहे की नाही, टेन्शन नाही घ्यायचं म्हणतात, घे म्हणतात. जर बोट असली तर ठीक होईल, मजा येईन, आणि नसली तर तेवढं शिकायला भेटेन. अजून तेवढं किलोमीटर ॲड करून टाकतो म्हणतात, जेवढं फिरलं तेवढं. ते पण बरोबर आहे म्हणलं. चालतं म्हणतात निवांत जा, काही टेन्शन घेऊ नको. बरं म्हणलं काय म्हणणार नाही. आणि तुम्हाला दाखवतो मी एवढं इंटरेस्टिंग ना तुम्हाला पायामध्ये, एवढी भारी जागा आहे ना ते किल्लाच. तर चला जाऊया. आणि हे बघा रस्ता कसा आहे तर. आता मला असं वाटतं एवढ्याच गाड्या जर चालल्या की नाही तर सगळा ओकेच असेल तिकून जायला. ब्रिज नाही आहे मित्रांनो, एक मोठी बोट आहे आणि त्या बोटवर बसून जावं लागते. तर काय माहिती तिकीट काय आहे तर असेल 100-200 रुपये. बाकी बघू. निघलो, समोर आलो एक 40 ते 45 किलोमीटर. आणि रस्ता चांगला होता, थोडा रस्ता एन्जॉय करत आलो, फील करत आलो. आणि मित्रांनो समोर पाहू शकता माझ्या तिन्ही साईडनं समुद्र आहे. इकडल्या साईडनं समोर रस्ता आहे थोडासा, आणि नंतर समुद्र आहे. बघा हे सगळं पाणी दिसते तुम्हाला, सगळं समुद्राचं पाणी. आणि मित्रांनो एक सांगताना खरं एक अतिशय आनंद होत आहे की आता समुद्राच्या मधातून जाणार आहे मी. सगळ्याच्या साईडनं समुद्र आहे, कमी जास्त 10 ते 15 काय माहिती किती किलोमीटर तर माहीत नाही. पण बोटवर बसून आपली सायकल पण बोटवर आणि मी पण बोटवर, आणि बसून आपण रस्ता पार करणार आहे. हा रस्ता तर नाही म्हणता येणार. एक बघा इकडल्या साईडनं जंगल, समुद्र, इकडल्या साईडनं मी समुद्र. समुद्राच्या लाटाचा आवाज येतो इथपर्यंत, काय माहिती किती दूर आहे समुद्र. आता हे कशी अलगच सुकून आहे, अलगच फिलिंग आहे. पण हे खरं एकदम वेगळी. चला जाऊया, अजून समोर पण चांगला नजारा आहे, तो पण दाखवतो. तर भावांनो इथून काहीतरी 20 किलोमीटर आहे. भाऊ म्हणतात की तरी मजा येते. तो भाई बोल रहे थे सच में उसमें मज़ा आता है. कितना मज़ा आता है? बहुत मज़ा आता है. क्या करते उसमें? बस भी जाती है बड़ी बस सब जाती है. ओह तो फिर तो यार मज़ा आ जाएगा फिर. चलो भाऊ सबको दिखाता हूँ, वहाँ का सीन बहुत बढ़िया सीन है. तो देखेंगे अभी जाने के लिए बस 5 से 10 मिनट लगेंगे वहाँ पे. आता आपण एक सतपथा म्हणून गाव आहे, त्या गावा म्हणजे सातपळा आहे. सातपळा काहीतरी गाव आहे, त्या गावाच्या बाजूनं. तर आपल्याला समोर जाणं आहे. बघा त्याचं काहीतरी जठारापर म्हणून गाव आहे समोर. तर मधातलं अंतर आहे अर्धा तासाचं आहे. अर्धा तास ते 45 मिनटं लागतात बोटनं जायला.
तर बघू आता काय होते. तर आपण जवळच आलो, कमी जास्त असून काहीतरी 500 मीटरवर अंतरावर. तर गावामध्ये आलो, म्हटलं चला. तर मित्रांनो एक अशी इंटरेस्टिंग वाटलं आलो मला हे. आणि जो मागं एक भाऊ भेटला होता त्यानं थोडं म्हणजे काय भिवून द्यायसाठी सांगलं की मग कशासाठी सांगलं ते तर नाही, पण सांगलं इकडले लोकांपासून थोडा सावधान राहा म्हणून. असो, ऐकायला पाहिजे लोकलचं पण. तर मित्रांनो विषय असा त्या बोटमध्ये बसून सुद्धा मी वापस आलो, कारण की विकास भाऊचा फोन आला. म्हणलं त्याच्यामध्ये जाऊ नको, मोठी नौका आहे त्याच्यामध्ये जा. आणि इथं नाश्ता वगैरे केला होऊ शकता. आणि इथून काहीतरी 11 वाजेला एक बोट येणार आहे, ती मोठी नौका, त्याच्यामध्ये बसून आपण तिकडल्या साईडला जाऊ. काही नाही, 20 ते 25 रुपये तिकीट आहे, काही जास्त नाही आहे. चला जाऊया आता. तर मित्रांनो फक्त 10 रुपये तिकीट आहे, बघू शकता सायकलचं. तर पैसे दिले, हे बघा तिकीट घेतलं 10 रुपये, हे बघू शकता 10 रुपये तिकीट. महाराष्ट्र? हाँ जी महाराष्ट्र. 10 रुपये. हाँ ऑल इंडिया साइकिल राइडर कर रहा हूँ. ओके ओके थँक्यू जी, थँक्यू. ओके तर मित्रांनो चला जाऊया. थँक्यू जी अंकल. तर चला जाऊया. तर एक मस्त काम झालं हे थोडं. विकास भाऊ धन्यवाद आयडिया देने के लिए. भाऊ धन्यवाद बोल रहा हूँ, धन्यवाद. अरे आपने आइडिया नहीं दी होती अब तक तो निकल चुका होता भाऊ मैं. हाँ हाँ वो भी. ओके अभी यहाँ पे आएगी वो नाव. तर इथं येईन नाव, बघू शकता मस्तपैकी. तर मित्रांनो हे बघू शकता बोट, याच्यावर जायचं आहे आपल्याला. ओके आवाज दिला चला. मित्रांनो खरंच मजा येईल राहिली. ओके तर भावांना आता या बोटवर बसलो मस्त, मजा येऊ राहिली. आणि बघू शकता आपल्याला जायला अर्धा ते 1 तास लागेल. मस्त मजा येऊ राहिली. सायकल तर तर मित्रांनो बोटचं गेट उठत आहे. तर मित्रांनो मस्त आता बोट चालायला लागली. आम्ही सायकल मस्त इथे ठेवली, 1 नंबरवर राहिलं. आणि हे बघा या साईडनं चालायला लागली. मला वाटलं हे मागची साईड आहे, पण हे पुढची साईड आहे बघा. हे 1 नंबर काय नजारा आहे रे. तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटत आहे, कारण की आपली सायकल घेऊन आपण बोटवरती बसून चाललो आहे, बघू शकता. आणि बोट पण एवढी खतरनाक की याच्यावर मोठ्या गाड्या पण येतात. इकडून इर्टिगा, इकडून एक छोटा ट्रक आहे, पिकअप, 2 व्हीलर पण आहेत. आणि तिकीट फक्त आणि फक्त जास्तीत जास्त 10 ते 20 रुपये. आणि खरंच मजा आली. चला इथे व्हिडिओ पण शूट करूया आपण.
गेल्या अर्धा तासापासून मला बोटवर बसला, आता कमी जास्त बघू शकता आपली मस्त सायकल पण इथं उभी आहे, बाकी सगळ्यांच्या गाड्या पण इथे मस्त उभ्या आहेत. तर जायला अर्धा तास लागते. पाण्यामध्ये आहे ना डॉल्फिश पण आहेत, मग ते आतापर्यंत नाही दिसली, जर दिसलीच नक्की दाखवू. बघा मासा पकडायसाठी ते बघा कसं केलं आहे त्यांनी. इथं दिसत आहे की नाही दिसत आहे काय माहिती, बघा इथं केलं. तर मित्रांनो जंदीपूड आपल्याला जिथं जायचं आहे ती जागा आली, बघू शकता. इथून काय माहिती दिसते की नाही, पण हे बघा समोर ती जागा आहे, ती आयलंड ट्रिप, तिकडे जायचं आपल्याला. तर जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं काहीतरी लागली असतील, पण भारी वाटत आहे. बघा जिकडे पाऊस आहे तिकडे सगळं पाणीच पाणी दिसतं, समुद्र आहे बघा. आणि खरंच एक असं अलगच मोमेंट. बघा तिकडे जायचं आपल्याला. तर मित्रांनो आपण आता जगदीपूर आहे कोणचं ते तरी आलो, हे बघू शकता जागा. इथून आपल्याला वर जायचं आहे आता. एक नंबर, कसं जबरदस्त वाटलं आणि प्रवास खूप मस्त वाटला मला बोटचा, एक नंबर. आणि एक असं यादगार मुवमेंट राहिला हा बी, की लय भारी वाटलं. एक नौकावून तुम्ही सायकल टाकून इकडला म्हणजे तिकडल्या काठावरून इकडल्या काठावर आलो. वाव, हे कुकडे चालली काय माहिती, मला समजून नाही आलं. तिरपी चालते वाटते. होईल रस्ता कुकडे चालली, कुकडे बघ. तिथे ब्रेक नाही वाटते भाऊ, काय मी आदळली तर मी पडलो नाही पाहिजे खाली समजा. तर वाहन नाही बघा, थांब द्यायला येतं पुढं. बघा सायकल घेऊन जाऊ येतं तिकडून, म्हणजे खाली बसू झालं की. चला जाऊया आता. बसला आता खाली गेट. चला मित्रांनो सगळे चालले, आपण पण जाऊया. आणि भारी वाटला खरंच नावचा सफर. ओके बघू शकता या नावमध्ये आलो आपण. आणि चला आता जाऊया. तर भावांनो एवढ्या सुंदर जागेवरून चाललो मी, खरंच लय बघू शकता, अतिशय आनंद आहे. बघा एक पार्क टाईप बनलाय, पार्क ते बाजून चाललो आता. तुमची नजर पुरी तिथपर्यंत समुद्राचं पाणी आहे सगळं. खरंच लय सुंदर जागा आहे. बघू शकता लोक इथं मच्छीचं उत्पादन काढतात. ही इकडल्या साईडनं जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत समुद्राचं सगळं पाणी आहे, पण लोक इथं मच्छी उत्पादन काढतात. कारण की इकडे काय होतं माहिती आहे का, सायंकाळ झाली पाणी जास्त वाढते आणि मच्छी जास्त येतात. मला पण माहिती नव्हतं, पण मी एका काकाने सांगलं कि शाम के टाइम पे इधर पानी बढ़ता है और मच्छियाँ इधर ज़्यादा आती है, इसकी वजह से इधर मतलब मच्छियों का ज़्यादा पालन किया जाता है. पालन मतलब पालन गिलन खायसाठीच विषय येतो, बाकी काही नाही. कारण की एवढे मोठे झाडे दिसले नसते जर पालन असतं तर. बघा
तर भावांनो मस्त आता रस्त्याने चाललो होतो. हे बघू शकता रस्ता एवढा मस्त आहे ना. हे बघा इकडल्या साईडनं समुद्राचं पाणी, तिकडल्या साईडनं पण समुद्राचं पाणी आणि मधातून रस्ता. एक नंबर काय नजारा आहे बघा. आणि आपली सायकल खरंच मन खुश झालं अशा रस्त्यावर पाहून. तुम्ही ना पहाड खूप पाहिले असतील, सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील, मग समुद्रा साईडनं असा मधातून रस्ता जाताना पाहिला आहे काय नक्की कमेंट करून सांगा. ओके. हर हर महादेव. मित्रांनो हे बघू शकता रस्ता एक नंबर. दोन्ही साईडला समुद्र आपले बघा. या साईडला पण समुद्र, या साईडला पण समुद्र बघा. जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत बघा सगळं ऑल टोटल सगळं समुद्र आहे बघा. आणि हा असा रस्ता मस्त. आणि त्या रस्त्यामधून आपण चाललो. एक नंबर खुशी. लय भारी वाटत आहे मला. की रस्त्याने चाललो. हे बघा समुद्र संपतच नाही. समुद्र जिकडे पाहसान तिकडे फक्त आणि फक्त समुद्र समुद्र दिसत. मस्त मित्रांनो एक नंबर भारी वाटत आहे. लोकेशन पण कशी तर कुठेतरी टेंट लावायला मस्त जागा भेटली पाहिजे. टेंट लावायला जागा भेटली झालं प्रॉब्लेम सॉल्व आपला. तर समोर बघू एखाद्या ठिकाणी टेंट लावायला चांगली जागा भेटते. एक नंबर शानदार वातावरण आहे. एकदम शांतता जिकडे तिकडे. तर मित्रांनो हे बघा अर्धा किलो तांदूळ घेतले आपण. अर्धा किलो थोडं कमी वाटतात मला, तर किलोभरच घेऊन ये. कारण की 2 टाईमचा झाला पाहिजे एवढं. 1 kg कर दिली. तर 1 kg घेऊ. आणि तेलाची बॉटल पण घ्यायला लागेल थोडी छोटीवाली. कारण की तेल पण लागेल. मसाला पण लागेल. कारण की सगळ्याच गोष्टी घ्यायला लागतील. पुरा संसारच मांडायचा आहे म्हणला आता इकडे, मग काय विषय. चला घेऊया. तर मित्रांनो हा चालला रोड. आणि इथं आपण काढली म्हणजे परमिशन तर नाही काढली, पण घेऊ शकता अशी जागा आहे. आणि हा अफाट समुद्र. हा सगळा जो दिसत आहे ना हा सगळा समुद्र आहे. तर चला आपण इथं आहे ना थोडं टेंट वगैरे लावू. ठीक आहे. तिकडे त्या कोपऱ्यात जिकडे जागा दिसते तिकडे मस्तपैकी. चला जाऊया. मस्त जागा तर लय भारी. एक नंबर जागा. चला. तर मित्रांनो इथं आलो. मस्तपैकी चहा बनवला आणि चहा पिलो. ठीक आहे. आणि सूर्य मावळत आहे थोडा. मतलब सूर्य मावळ्याचा वेट पाहतो. मी वेट करतो आणि मग टेंट लावीन. मस्त इथं मस्तपैकी टेंट लावायचा विचार आहे. आणि खरंच मित्रांनो एक नंबर ट्रॅव्हलिंग लाईफ मस्त. पण विषय झाला घरी फोन लावला. घरचे म्हणले तरी थांबू नको असं तसं हे ते काही होत नाही. म्हणलं महादेव आहे माझ्यासोबत, टेन्शन नका घेऊ. घरच्याने डायरेक्ट फोन उचलणंच बंद करून टाकला. जाऊ दे काही विषय नाही, टेन्शन नका घेऊ. जर हा व्हिडिओ जर येत आहे समजा तर मी ठीक आहे. ओके. जर नाही व्हिडिओ आला तर तुम्हालाच काय माहीत मी व्हिडिओ शूट केला होता की नाही केला होता. पहा अशी काहीतरी जागा मस्त. आणि आपलं सामान, आपली सायकल. आणि मित्रांनो हा अफाट समुद्र. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळा समुद्र आहे बघा. याच्या पलीकडच्या साईडला पण समुद्र आहे, अलीकडच्या साईडला हे सगळं समुद्र आहे. ओके. बघा सूर्य मावळत आहे आता. माझे महादेवा तूच आहे आता, बाकी कोण नाही. ठीक आहे. काय टेन्शन नाही घेऊ. सगळं काही ठीक होईल. माझ्या घरचे जास्त टेन्शन घेतात. काय माहिती व्हिडिओ पाहत बी असतील तर. टेन्शन नका घेत जाऊ रे बाबा. हो आहे मी सगळं सुरळीत आहे. टेन्शन नका घेऊ. लगेच फटाफट टेंट लावतो. टेंट लावायला थोडा टाईमच करतो. कारण की सायंकाळ झाली ना की दुरून टेंट दिसत नाही, म्हणून टेंट लावायला टाईम करतो. त्यामुळे टेंट लावल्यावर कोणी विचारपूस करीन ते मला बरं वाटणार नाही त्या ह्याच्यानं. आणि टेंट लावल्यावर थोडी खिचडी पण करतो, कॅम्पिंग पण करतो. आणि कॅम्पिंग करणं हे बी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता घरचे कसं काय समजून सांगू, मला समजून नाही. जर मला व्हिडिओ पाहत असतील नक्की समजून घ्या तुम्ही. काही टेन्शन नका घेऊ. हर हर महादेव. मस्त जाऊन पहिले पाणी आणतो थोडंसं त्याच्यात, म्हणजे मस्त खिचडी करतो. आणि पाणी आहे माझं सीमित पाणी आहे. आणि पाणी जर लागलं तिकडे समोर आहे ना त्या साईडला तिकडे हे आहे काय म्हणतात त्याला, जो वाल असते ना वाल आहे त्यातून पाणी बी आणलं तरी चालेल. काही टेन्शन नाही मित्रांनो. कसं कुठल्या गोष्टी टेन्शन नाही घ्यायचं. जे होईल लाईफमध्ये ते
देवानं पहिलेच लिहिलेलं आहे, तो आपण काही नसतो करत, सगळं त्याच्या भरोश्यावर चालत असते. ओके. तर मित्रांनो थांबलो आणि मॅगी बनवली, बघू शकता. हे बघू शकता इथं गॅस, आणि थोडा टाईम लय झाला म्हणून म्हटलं चला व्हिडिओ बनवून सांगून देऊ. तर बस मॅगी खातो आता आणि झोपतो. थोडाफार जीव तर भिऊ राहिला, खरी गोष्ट जे खरं आहे ते, कारण की सगळा इलाका सुनसान आहे, इकडे कोणीच नाही आहे. ओके. हर हर महादेव. जर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर काही प्रॉब्लेम आला लगेच व्हिडिओ दिसन तुम्हाला. ओके. हर हर महादेव.